नमस्कार मंडळी, देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। 2 टप्प्यांमधील देशभरातील मतदान पूर्ण झालंय। त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 जागांवर 2 टप्प्यांमध्ये मतदान झालंय। येत्या 7 मेला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील 48 पैकी अजून 11 जागांवर मतदान होणार आहे। त्यापैकी पूर्वीचा उस्मानाबाद आणि त्यानंतर महायुती सरकारने निर्णय घेऊन त्याचं नामांतरण केलेलं धाराशिव जिल्ह्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। धाराशिव लोकसभेमध्ये महायुतीकडून कोणाला उमेदवारी देण्यात आली आहे, महाविकास आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल एक लहानशी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी तेजस भागवत, रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। धाराशिव म्हणजेच पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा आणि आता नामांतरण झाल्यानंतर त्याचं नाव धाराशिव असं करण्यात आलं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीने अर्चना पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे, तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार ओमराजे निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा धाराशिवच्या लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे। त्यामुळे अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत धाराशिवमध्ये होताना आपल्याला दिसणार आहे। मात्र ह्या दोघांबद्दल जाणून घ्यायचं झालं, 1.5 ते 2 वर्षापूर्वी राज्यात मोठे स्फोट घडले। स्फोट म्हणजे राजकारणातले स्फोट घडले होते की एकनाथ शिंदे हे भाजपबरोबर येऊन सत्तेत सामील झाले, त्यानंतर अजित पवार देखील आपल्या आमदारांसह सत्तेत सामील झाले। त्यानंतर ही निवडणूक थोडी वेगळ्याच दिशेला गेली, कारण लोकांच्या मनामध्ये देखील असा संभ्रम आहे की आता नक्की खरं कोण आहे आणि कोणाला मतदान करायचं। अर्चना पाटील ह्या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत। अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये देखील काम केलं। त्यांना यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धाराशिवमधून उमेदवारी दिली, तर ठाकरे गटाने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवलं। आता या दोघांबद्दल जाणून घ्यायचं झालं तर धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता। म्हणजे अरविंद कांबळे हे तेथील नसून सुद्धा सलग 4 वेळा धाराशिवमधून खासदार म्हणून निवडून आले होते। मात्र 1996 नंतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने धाराशिव लोकसभेवर आपले वर्चस्व निर्माण केले। तेव्हापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांचे आळीपाळीने खासदार तेथे निवडून आले। त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या 2 राष्ट्रीय पक्षांना धाराशिवमधून या स्थानिक पक्षांनी दूरच ठेवलं होतं। मात्र एकनाथ शिंदे हे बंड करून महायुतीत सामील झाले आहेत। मात्र तेथील धाराशिवचे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंबरोबरच राहिलेत, त्यामुळे त्यांना यंदा तेथूनच तिकीट देण्यात आलं आहे। अर्चना पाटील यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर आपण मगाशी पाहिलंच की त्या जिल्हा परिषदेच्या मध्ये त्यांनी काम केलं, त्यामुळे धाराशिवमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दलचा सगळा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीतील ज्येष्ठ वरिष्ठ नेत्यांनी तेथील स्थानिक नेत्यांवर किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोडला होता। त्यामुळे महायुतीमधून अनेक जण धाराशिवमध्ये लढण्यास इच्छुक होते। मात्र अखेर सर्वस्वी निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्चना पाटील यांना निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले। धाराशिवमधनं अनेक मातब्बर नेते राजकारणात निवडून आले, मात्र उद्योग असतील, विकास असेल, रोजगार असेल, या सगळ्या बाबतीत किंवा ग्रामीण भागातील विकास असेल, या सगळ्या बाबतीत धाराशिव जिल्हा अजूनही मागे असलेला पाहायला मिळतोय। तेथील राजकारण्यांची उदासीनता असेल, प्रशासनाची एवढी घट्ट पकड नसेल, त्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे तेथे उद्योगधंदे येऊ शकले नाहीत। त्यामुळे विकासाच्या बाबतीत अजूनही धाराशिव जिल्हा मागास असल्याचं म्हटलं जातं। त्यामुळे जनतेने आता ठरवावं लागणार आहे की येणारा खासदार आपला विकास कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे करू शकतो, किंवा जे तेथील युवकांना रोजगारासाठी मुंबई, पुणे, बेंगलोर अशा मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं, ते जाऊ लागू नये। आपल्या जिल्ह्यामध्येच ते रोजगार निर्माण व्हावेत, अनेक उद्योगधंदे यावेत, आरोग्य सेवा चांगली व्हावी, यासाठी कोणता खासदार काम करू शकतो या दृष्टीने आता लोकांनी मतदान करणं आवश्यक आहे। त्यामुळे अर्चना पाटील यांना विकासाच्या मुद्द्यावर मतदान होतं की शिवसेनेचे फूट पडले, त्यामुळे ठाकरेंच्या ओमराजे निंबाळकर यांना तेथील मतदारांची सहानुभूती मिळते हे पाहणे आता आवश्यक ठरणार आहे। त्यामुळे जर का तुम्हाला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या रुतम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह लवकरच भेटूयात। धन्यवाद।